तर तर नमस्कार मित्रांनो, मी श्रवण. स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती लिव्ह विथ श्रवण. तर आज आहे आपला नवीन व्लॉग. आज आहे ट्रॅव्हलिंग व्लॉग. आज आपण चालू आहे मुंबईला, डोंबिवलीवरून, ते पण ॲक्टिवावरती. मी सेकंड टाईम मी ॲक्टिवाने एवढं ट्रॅव्हल करतो. फर्स्ट टाईम मी गोकर्णाला गेलो, तेव्हा समथिंग 120 किलोमीटर असं आमचं डेली व्हायचं. तर आज इकडनं मुंबई अराउंड 55 किलोमीटर्स काहीतरी असेल. तिकडनं आम्ही पूर्ण फिरणार आहे, मी आणि साहिल, आम्ही दोघं आहोत. असं आपलं तयारी आहे, हेल्मेट तयार आहे, बलकलावा, हँड डिनर, आणखी ऊन भरपूर आहे, इयरफोन्स, बॅग, गाडीचे पेपर्स. आता तर हेल्मेटला ना मी थोडं जुगाड केलं आहे, कारण की हा माउंट तुटलेला माझा. मी ह्याला एकदम परमनंट फिक्स करून टाकलं आहे, म्हणजे तो मूव नाही होऊ शकत. आणि अशा अँगलला फिक्स केलं की बहुतेक शूट होऊ शकतं, कारण की आता जोपर्यंत गाडीवरती बसत आहे तोपर्यंत अँगल करणार नाही. आता गाडीकडे जायला टाईम नव्हता, म्हणून मी असंच एक अंदाजे अँगल शूट केला आहे आणि त्याला फेविक्विकनी फिक्स करून टाकलं. ते थोडंसं एक क्लिप तुटली आहे तिची फक्त. मग झालं तर मोटोव्लॉग इन द सेन्स तसंच होऊ शकतं. त्याच्यासोबत मोटोव्लॉगिंगसोबत शूट करू शकतो मी माउंटला मोबाईल लावून. पण बघूया, जर झालंच तर चांगलीच गोष्ट आहे एकदम. इयरफोननी आवाज पण येईल ह्या टायमिंगला, कारण की लास्ट टाइम मी मोटोव्लॉग केलेला ट्राय तेव्हा माझ्याकडे ब्लूटूथ होते. तर ब्लूटूथचं कसं माईक तिकडेच असतो, त्याच्यामुळे त्याचा आवाज येत नव्हता. पण आता हे मी वायरवाले घेतात मुद्दामून, म्हणजे कसं ह्याचा जो मायक्रोफोन असतो तो इथे असतो, आवाज पण क्लिअर येईल आणि बहुतेक चांगलं शूट होऊ शकतं. तर बघूया आपली जर्नी कशी होते. भेटूया आपण साईड आल्यावर. तर मित्रांनो, व्लॉग चालू होणारच आहे. त्याच्यात एक सांगायची गोष्ट म्हणजे की ह्या टायमिंगला पूर्ण स्पॉन्सरशिप दादाकडनं होती. कुठे जेवढं काय मी खाल्लंय किंवा फिरलोय त्याचे पूर्ण पैसे दादाने भरलेले. तर थँक्स टू दादा. पण तर व्लॉग एन्जॉय करा पुढे. ओके, हा माईक परत बाहेर आला. एक मिनिट मित्रांनो, काय हां ओके चलो. तर साहिल आला आहे, त्याला बोललो मी थोडं पुढे ये, कारण की मी बॅक रोडने आलो. तो कुठे आहे आपल्याला यार. मला कोणतरी साथीदार पाहिजे, कारण की ना सीन कसं आहे सांगतो मी तुम्हाला. भाई नशा चालू आहे भाईचा. ओके, तर साहिल दिसलाय मला. साहिल पण हेल्मेट घेऊन आलाय, कारण की सेफ्टी फर्स्ट. काय बोलतो? इथे डिक्कीत बसेल ना, बघ ठेवून. Meanwhile, सो आवर जर्नी बिगेन्स. साहिल आणि माझी पहिल्यांदा आम्ही चाललो ॲक्टिवानी. बोल ना. आधी बायकाला जाऊन मग परेलला जाऊया की परेलवर बायकाला? कसंही चालेल, तुझ्यावरती आहे, तू बोल कसं सोपं पडेल. एक काम करू, बायकाला जाऊन मग परेलला जाऊ. गाडी तिकडे हां, सोमला फोन केला का? नाही करतो. तर आता आम्ही निघालो आहे. तर मला आयडिया नाही की तुम्हाला आवाज येतोय की नाही माझा. आय एम ट्राईंग गाईज, आय एम ट्राईंग व्हेरी हार्ड. की मला मोटोव्लॉग करायची इच्छा आहे खूप. तर बस पहिली जर्नी, पहिला मोटोव्लॉग, मजा तर येते. पण ॲक्टिवाच्या तर बाईक असती तर पण ठीक आहे भाई, आपली ॲक्टिवा पण काय कमी नाही आहे. तर मित्रांनो, अरे यार मला खूप असं चांगलं वाटतं, काय सांगू मी तुम्हाला. म्हणजे खुश तर आहे मी, जी म्हणजे ॲक्टिवा आपली आई. अरे यार मित्रांनो, ॲक्टिवासाठी नाव द्या यार काहीतरी. मी खूप विचार केला पण मला काय नाव होतं. काहीतरी एक असं गोडसं नाव द्या ॲक्टिवाला माझ्या, चांगलं. कमेंटमध्ये काय बोलला रे. तर मित्रांनो, आपलं गाडीत पेट्रोल भरून झालं आहे आणि आता आम्ही सरळ निघणार भायखळ्याला जाणार. तिथे एक मित्र आहे, त्याला घेणार. अजून एक ॲक्टिवा आहे, ती ॲक्टिवा घेणार भायखळ्याला. त्याच्यानंतरचा प्लॅन बहुतेक अजून ठरला नाही. म्हणजे ठाण्याचाच प्लॅन आहे आमचा सगळा.
आम्ही म्हणजे स्पेशली खायलाच चाललो आम्ही सगळीकडे. वी आर खादाड बॉईज. फिरायचं पण आहे, खायचं पण आहे. यार ही पण गाडी मस्त आहे साहिल, MGची. जास्त खूप ह्याच्यामुळे की मला माईक वर्क करतो आहे, मला माउंट सुद्धा वर्क करतोय. आणि हे रिक्षावाले ट्रॅफिक रिक्षावालेच. तर आपल्याला गाडीचं पण एकच काम आहे. गाडीला हे लावणार आहे काय म्हणतात त्याला, फॉगलाईट लावायची मला, कारण की याची हेडलाईट खूप कमी पडते. तर आज साहिल आपल्याला आज लॅमिंग्टनला जावं लागणार आहे. हां, तर त्याची फक्त मला लाईट लावायची, हेल्मेट नाही घ्यायचं आहे. कारण की आता पावसाळा आहे ना, ते फुल हेल्मेट तर घालणार नाही मी, म्हणून म्हटलं नंतर परत एक ट्रिप मारेल. काय फॉग लाईट लावायची. हां, आणि रेन सीटर घ्यायचं आहे रे मेन म्हणजे. कॉलेजला आता डेली जाणार ना, तेव्हा रेन सीटर पाहिजे, त्याच्यासाठी रेन सीटर घ्यायचं आहे. फिलिंग गुड गाईस. बाईक असती तर अजून मजा आली असती ना, बाईक असती तर अजून मजा आली असती. मी चंदूदाला बोललेलो एक्सपल्स दे तुझी. एक्सपल्स काय बोलला तो. काय नाही, आपण नेक्स्ट टाइम चंदूचीच बाईक घेऊन येणार आहे. चंदूचा तर काय भाई मीटरवर देईल आपल्याला, त्याचा काय लफडा नाही. पण बाबा पाठवणार नाही, ती वेगळी गोष्ट आहे. भावा तू हात दाखवतो बरोबर आहे. तर मित्रांनो, आता आपण वाशीवरून चाललोय ऐरवली त्या मार्गे. आज वातावरण पण मस्त आहे, ऊन नाही काय नाही, काय गारवा आहे. हा BMW बघा काय मस्त आहे, मस्त आहे BMW. तर मस्त आहे वातावरण, एक नंबर. आपल्याकडे जरा पिकअप घेतलं की थांबायची पाहिजे. तर मित्रांनो आता आपण थांबलो. कुठे थांबलो साहेब आपण? मुलुंड क्रॉस केलं मस्त. पाण्याची बॉटल घेतली कारण की ऊन खूप आहे, ताण लागले मजबूत. आणि स्पायडरमॅनचा लुक केला असं जरा, कारण की ऊन भरपूर आहे. फुल सेफ्टी सोबत आहे मी. आता आम्ही बहुतेक पाऊण तासात पोहोचू ना आपण, अर्धा तासात पोहोचू, पाऊण तासात पोहोचू. हा बस माझा माउंट परत खराब झाला आहे, तुम्हाला फिक्स करावं लागेल मुंबईला जाऊन. तर भेटूया तेव्हा. तर मित्रांनो आपला मित्र भेटला आहे सोहम, एक व्हिडिओग्राफर आहे, शूट वगैरे करतो मोठे. तर आपण फर्स्ट खाण्याच्या स्पॉटवरती आलो आहे. ही दोघं कॉलेजचे फ्रेंड आहेत, ह्यांचा अड्डा आहे. ते ही लोक घेऊन आले तिथे फ्रँकी खायला. अच्छा, फ्रँकी आणि पाणी. तर हा आमचा पहिला अड्डा आहे. याच्यानंतर आम्ही अजून भरपूर काय फिरणार आहे. अजून पहिला अड्डा ना आमचा अड्डा, तुझा अड्डा नाही. मी फक्त खायला आलोय. येतो का आरती? ह्याच्या पुढे ही लोक फिरवणार आहे. मी फक्त ह्यांच्या पाठी आता 2 गाड्या आहेत, एक लाल ऍक्टिव्ह आणि एक व्हाईट ऍक्टिव्ह आहे. 2 गाड्या आपल्याकडे. तर मग साईड इथे येणार, म्हणजे आम्ही जाणार फक्त. आणि मी तरी फक्त खायला आलोय. भेटू आपण पुढे. नवीन आयटम घेत आहे, माझ्यासाठी नवीन आहे, माझ्यासाठी नवीन आहे. काय सोम आहे? आम्ही मित्रांनो आम्ही इकडे हे दाखवतो. आम्ही इकडे 70 रुपयाची पनीनी दोघात एक करून खायचं. आज 100 रुपयाची पनीनी घेतली, ती पण एकटा खातोय. प्रोग्रेस इज ऑन द गो. मग काय प्रोग्रेस होण्याचे. तुमचेच प्रोग्रेस चालू आहे. रोहित शर्मा सोबत वगैरे भेटतो, मोठी लोक झाली आता, मोठी लोक झाली. तर मित्रांनो आता आम्ही आलो साहिल आणि सोहमच्या कॉलेजमध्ये. या दोघांचं कॉलेज आहे 11वी 12वीचं. इथे साहिल आपली घासायला मेटल मेकॅनिकलचं डिपार्टमेंट. सगळे लेथ मशीन्स होते, इकडे ड्रिलिंग होती. बाहेरून येऊन बघायचा, ऑइलिंग करायला.
तिसऱ्या माळापर्यंत आवाज. आम्ही आता कुलाबा कॉजवेला होतो, तिथे मी बँड घेतले. हे 100ला 4 बँड आहेत. हे बँड घेतले मी. आणि दादासाठी हॉटेल्स बघत होतो, पण हॉटेल्स काय भेटले नाही, म्हणजे थोडे कॉस्टली टाईप, पण क्वालिटी चांगली होती हॉटेल्सची. आता आम्ही चाललो आहे वेस्ट साईडला. सोहमचं काम आहे डायरेक्ट. हे सोहमचं काम झालं की आम्ही जाणार मरीन्स सनसेट बघायला. आता वाजले 5:45 झालेत. अर्ध्या दिवसात पोहोचू आम्ही. अजून सन काय सेट झाला नाही आहे, त्याला वेळ. हे हेल्मेट घेऊन फिरावं लागतं, तेवढं डोक्याला ताप झालं. तर मित्रांनो आम्ही आलेलो मरीन्सला सनसेट बघायला, पण गर्दी एवढी आहे इथे की जायची इच्छा नाही अजिबात. म्हणजे बसायला पण जागा नाही काय, आणि सनसेट पण दिसणार नाही. म्हणून आता मी चाललो आहे चौपाटीला जायचं आहे बहुतेक. हां, हीच स्पीड 400. तर बहुतेक चौपाटीला जाऊ आम्ही, नॉट फिक्स. बघूया. आज आपला दिवसाचा सेकंड मील आहे शोरमा. मी आणि सोहमच खात आहे. आमचा भाऊ व्हेजिटेरियन आहे. साहिल खात आहे, म्हणून आम्ही आता शोरमा खातोय. आता सोहम चाललाय घरी, आज जरा काम आहे त्याला म्हणून चाललाय. आता शोरमा खाणार, त्याच्या पुढे साहिल आणि मी खाणार आहे. सोहम उद्या भेटेल आपल्याला. उद्या आहे ना? उद्या नक्की आहे ना? भेटूया आपण. आवाज भरपूर आहे. तर मित्रांनो आजच्या दिवसाचा तिसरं मील आहे माझं. म्हैसूर मसाला डोसा एकदम फेमस आहे, तुम्ही बघू शकता. गर्दी हातगाडीवरती लावलं, पण तरी पण गर्दी. आणि चौथं मील आपलं रेडी होतं आहे. ऑर्डर दिले का रे? खिचा पापड दिले. हे चौथं मील आहे. हे तिसरं मील आहे माझं. साहिलचं दुसरं आहे. ह्याच्यानंतर खिचा पापड खाणार, पास्ता खाणार. अजून पुढे काय जर इच्छा झाली स्वीट डिश मग तोपर्यंत तुम्ही बघाच. आपला थर्ड आयटम नाही, फोर्थ आयटम खिचा पापड आला. आणि हा डोसा एवढा बाहेर आहे की मी संपवला पण लगेच. तर साहिल बोलत होता की अजून एक साधा डोसा घेऊया. साहिल घेणार आहे, मी नाही घेणार आहे, कारण की मी शोरमा खाल्ला आहे, पॅक झालं आहे. अजून एक खिचा पापड खायचा आहे, पास्ता खायचा आहे, आणि फालुदा किंवा ज्यूस वगैरे आम्ही काहीतरी असं पिऊ. म्हणून एक खिचा पापड खाणार, आम्ही पॅक करणार. भाजी एक नंबर आहे यार ही, मला जाम आवडली. ही कैरीची चटणी आणि ही नारळाची चटणी जी आपली रेग्युलर असते. कैरीची चटणी पण एक नंबर आहे. म्हणजे काय सांगू, माझे असे शब्द गपागप बाहेर निघतात सगळे. युनिक स्पॉट आहे ना? हां, युनिक स्पॉट आहे. तुम्ही बघू शकता इथे. लोकेशन पाहिजे असेल तर मला पर्सनल मेसेज करा, तेव्हा मी लोकेशन पाठवतो. तर मित्रांनो आम्ही आता पास्तावाल्याला शोधतोय, तो वॉन्टेड झालाय, आम्हाला भेटत नाहीये तो लोकेशन द्यायची. तर आता आमचे साहिल रायडर चालवतात गाडी. लाईट बघा कशी म्हणजे. तर पास्तावाला भेटत नाही. आम्ही खूप शोधायचा प्रयत्न करतोय. तर वाजले रात्रीचे 11:10. पोलीस वाले. तर रात्रीचे 11:10 वाजलेत आणि आम्ही असंच भटकतोय अजून पण. पास्ता खाल्ल्याशिवाय घरी जाणार नाही असा आम्ही निश्चय केला. पास्तावाला भेटत नाहीये, बहुतेक तो त्याच्या घरी गेलाय. तर आता जाऊ दे, आम्ही शोधतो, भेटला की सांगतो. Meanwhile, तर मित्रांनो हा आहे आपला 5वा मील, व्हाईट सॉस पास्ता. म्हणजे असं 15 मिनिटं आम्ही शोधतो. 15-20 मिनिटं आम्ही शोधतो. शोधला. ह्या कॉर्नरवरती आम्हाला शेवटी जाऊन भेटला. चर्नी रोडचा पास्ता नाही भेटला, बंद झालेला. मग मला आठवलं मावशीने दाखवलेला सीपी टँकचा. सरळ गाडी घेतली, सीपी टँकला आलो. सीपी टँकचा पास्ता खाणार. अजून मील बाकी आहे. तिथून बहुतेक जाऊ आता डायरेक्ट बाबा फालुदा माहीमला. बस गाडीत पेट्रोल भरलं, ते संपणार आहे थोड्या वेळात. ते पेट्रोल भरायला संपणार, रात्री तर नाही संपणार. अर्धी टाकी. इथे शेवटी पास्ता भेटला आम्हाला. तर एक खातो आणि भेटतो. तर मित्रांनो आम्ही आता पास्ता खाल्ला फायनली. मस्त होता. चर्नी रोडला भेटला नाही, मग आम्ही सीपी टँकला गेलो. भरपूर फिरला. आता इच्छा झाली बाबा फालुदा खायची, तर चाललो डायरेक्ट माहीमला. आणि जो सोहम सकाळी होता तो मध्ये गेलेला, काहीतरी काम होतं त्याचं. आता आम्ही परत चाललोय बाबा फालुदाला. सोहम परत भेटेल तिकडे. आता वाजले रात्रीचे 6 वाजले. तशी 12 वाजले रात्रीचे. आताशी बघा 10 वाजलेत. 12 वाजले. 12ला 10 मिनिटं आहेत. तर आम्ही जाणारच. सॉरी बाबा, सॉरी दादा.
नाही सेफ आहे बाबा, मुंबई जागी आहे अजून, फक्त तुम्ही गर्दी बघा. मला माहिती आहे हा व्लॉग घरचे बघून ओरडणार आहेत मला, नेक्स्ट टाइम पासून पाठवणार नाही, पण माहिती आहे मला. म्हणून आताच फिरतोय मी. नाही आम्ही सेफ ड्रायव्हिंग करतो, एकदम हेल्मेट घालून एकदम व्यवस्थित, एकदम हळूहळू, एकदम 30च्या वर जात नाही. लाईट पण मस्त पडते रस्त्यावरती म्हणून एकदम हळूहळू चाललोय आम्ही. बाय बाय. सिग्नल सुटतोय, भेटूया आपण फालुदाला. तर मित्रांनो आम्ही आलो आहे बाबा फालुदाला. रात्रीचे वाजलेत 12:30 वाजलेत आणि आम्ही सोम आम्हाला परत भेटला इथे. कोणता घेतलाय तू? मी काय बघायला पाहिजे. आता आम्ही फालुदा आलो की तुम्हाला दाखवतो आमचं 6th मील. हो भाई, हेल्मेट मध्ये पडेल. तर मित्रांनो आम्ही 15-20 मिनिटं आम्ही ट्रॅव्हल करून हा फालुदा खायला आलो. तुम्ही बघू शकता फालुदा किती मोठा आहे. एनी बॅग वा वा सोम होतं ती माको देना पडेल. यांनी मँगो घेतलाय, मी कुल्फी कुठचा घेतलाय, मी मलाई घेतलाय आणि यांनी स्ट्रॉबेरी काय घेतलंय रे तू? रोज घेतलाय. तर आम्ही आता मित्रांनो आता आम्ही घरी आलोय आणि ही आज मी लाईट लावली आहे, तुम्ही बघू शकता बॅडमिंटन रोडला. त्याच्यात भरपूर सारे मोड आहेत. आता दाखवायची माझ्या ताकद नाही आहे म्हणून मी उद्या दाखवेन. तर बस हा व्लॉग सॉरी आजचा दिवस संपला. तर भेटूया आपण उद्या सकाळी, तोपर्यंत गुड नाईट. जाम मजा. तर मित्रांनो आमची मॉर्निंग गुड झाली. आता वाजलेत 12 वाजलेत येत होता आणि माझा फेवरेट जेव्हा मी कामाडीपुरात येतो तेव्हा कडक पाव चहा खातोच, एक नंबर. साईलनी मेंदोडा येते ना, मेंदोडा. तर मस्त असं बघू शकता कडक पाव असं एकदम सॉफ्ट आहे. आणि आता आम्ही ह्याच्या पुढे परत माहीमला जाणार आहे. तिकडनं सोहमकडे जाणार, सोहमच्या घरी भेटणार आई बाबांना त्याच्या, आणि तिकडनं मग कुठेतरी फिरू. आज घरी जायचं कारण की रिटर्न डोंबिवलीला जायचं आज. तर भेटूया पण पुढे. आम्ही ऑर्डर केलं चायनीज. आम्ही आज कुठे गेलो नाही कारण की माझं जरा काम होतं आणि थोडं उशिरा उठलेलो मी. काम होतं तिथे गेलेलो होतं, मला यायला उशीर झाला. म्हणजे मी 2 वाजता आलो मी. तर एवढ्या उन्हात आम्ही माहीमलाच जाणार होतो सोहमकडे, पण नाही म्हणजे एवढं उन्हात जाऊन करणार काय. आणि आम्हाला संध्याकाळी परत रिटर्नला जायचं. 2 काम आहेत, एक कुर्ल्याला आणि ऐरोलीला काम आहे माझं जरा परत. म्हणून मग म्हटलं आम्ही आज कुठेच फिरलो नाही. 2 दिवस काल फिरलो आम्ही, काल खूप फिरलो आम्ही. म्हणजे रात्री 2:30 वाजता घरी आलो मी. 2:30 वाजेपर्यंत आम्ही फिरतच होतो बाहेर. बस आता हे चायनीज खाणार आणि 3:30 वाजले तर 4 वाजता आम्ही परत इकडं निघणार, कुर्ल्याला जाणार. कुर्ल्याला मासे घ्यायचे साईडला, ते फिश घेणार. तिकडनं ऐरोलीला जाणार. ऐरोलीचं पण फिक्स नाही अजून, बघू. आपण ऐरोलीला जायचं तर आहे, एक फोन करावा लागेल. तर भेटूया आपण निघताना. तर मित्रांनो आम्ही निघालो आहे आता कामाडीपुरातून. ओके, ॲज एक्सपेक्टेड माझा माउंट खराब झाला. आय डोंट नो की दिसतंय की नाही, पण आता आम्ही इकडनं कुर्ल्याला जाणार. एक लिमिट. ओके, तर आता आम्ही कुंभारवाड्यात आलो आणि इथे प्रॉपर ना पुढे गल्ली क्रिकेट चालू आहे. एकदम मुंबईतली गल्ली क्रिकेट बोलतात ना, एकदम. आम्ही पण असं प्लॅस्टिकच्या बॉलने खेळायचो आधी, म्हणजे जेव्हा लहान होतो यायचो तेव्हा. आता इथे माईची गाडी पार्क करायला लावली, जी कालपासून आम्ही घेतलेली तिची गाडी. म्हणजे 3 जण होतो ना, तिची गाडी घेतलेली. तिची गाडी पार्क केली. आता तहुरामध्ये जाणार, साईडला मिठाई घ्यायची जरा, ती मिठाई घेणार आणि मग नंतर कुर्ल्याला जाणार. कुर्ल्याला फिश टँकसाठी मासे घ्यायचे त्याला.
नाही करणार मोडवलं की पडतं सारखं. मोबाईल पडला तर मग वांदे होतील, बाकी काय नाही. शूट नाही काय करणार आहे आता. भेटूया आपण आता कुठे थांबल्यावरतीच भेटू आता, दुसरा ऑप्शन नाही काय. तर मित्रांनो आम्ही तवरामध्ये मिठाई घेतली, एकदम फेमस आहे इथे नागपुराला. इथे ना ते काला जामुन जे आहेत ना एक नंबरला. मी आता कॅमेरा फिरूनच आहे कारण काय दोन्ही हात भरले. ते बघू शकता एखादा हेल्मेट आहे. मी हे घेतलं, मी बर्फी घेतली, मिक्स बर्फी. अरे एक नंबर आहे. तर मित्रांनो आपलं मासे घेऊन झाले आहेत. काढ जरा बाहेर. हे घेतलेत आणि अजून एक घेतले निऑन टेट्रा आणि हे घेतलेत गप्पी मासे. बघू शकता आता मासे घेऊन झालेत आणि आम्हाला इथेच वाजलेत 6:30. वा. आणि 6:30 वाजले. आता मस्त आहे की आता आम्ही इकडनं ऐरोलीला जाणार. ऐरोलीला एक सामान घेतो, दाखवतो ते सामान पण काय लपवणार नाही काय तुमच्यापासून. सामान काय ते दाखवतो आणि मग भेटू आपण. माउंट तर लूज झालं माझं पूर्ण. माउंटचा तर काय उपयोग नाही, आता नवीन माउंट घ्यावं लागेल. स्पॉन्सर करा कोणीतरी. तर मित्रांनो जे ऐरोलीला कामासाठी आलं ते झालं. फणस घेतलं आहे आणि असा मस्त असा अवतार झाला आहे चेहऱ्याचा पूर्ण वगैरे असं. तर आता वाजलेत 7:10 झालेत आणि इकडनं घरी पोचायला तरी पाऊण तास दाखवतोय. पाऊण तास पकडूनच चालू म्हणजे 1 तास लागेल. 1 तास पकडायचा. शिवफाट्यात अजून ट्रॅफिक वाढणार. आता मस्तपैकी वाईट गाडी फुल भरली. गाडी दाखवत आहेत आपली. हेल्मेट ही बॅग डिक्की पण भरली. आम्ही मुंबईवरनं ना गावावरनं आलोय. डिक्की पण भरली. डिक्कीमध्ये स्वीट्स आहेत आणि आता हा फणस आहे एवढा मोठा. तो ठेवायचा कुठे ठेवायचा ते विचार करतो. बघूया आता ठेवतो जरा ऍडजस्ट करू. जागा नाही झाली तर खाऊन संपवून जाऊ. भेटूया आपण. तर मित्रांनो आता नेहमीच्या स्पॉटवरती माझ्या इथे तर मी कुल्हडचा आणि ठेचा वडापाव इथे मी भजी पण खातो. मग आता इच्छा नाही म्हणून फक्त चहा प्यायला आलं. कुल्हडच्यात साई चहा पियत नाही म्हणून आता वाजले 7:45. म्हणजे आम्ही जर ट्रॅफिक नसेल शिवफाट्याला तर अर्ध्या तासात पोचू आम्ही. तर खूप मजा आली. ट्रिप चांगली होती. तरी आज कुठे फिरलो नाही आम्ही कारण की काम होती सगळ्यांची वेगळी. पण खूप मजा आली. तर साई तुला कसं वाटलं? मस्त वाटलं, जाम मजा आली. गाडीवरनं एकदम लॉंग राईड. फर्स्ट आमची ट्रिप होती ही लॉंग. म्हणजे एवढी आम्ही कधी गेलो नाही. म्हणजे मी गेलो गोकर्णाला फिरलं पण साईची फर्स्ट टाइम असेल ना साई ॲक्टिव्हरचं एवढं पण. हां डोंबिवलीवरून मजा आली. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. असाच तुमचा तरी नवीन ब्लॉग काढू आपण फिरण्याचा. आता तर काय गाडी आपल्याला भेटते मग काही टेन्शन नाही. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब टू लिव्ह विथ श्रवण आणि आमच्या शेटच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. साहिलचा पण ब्लॉगिंगचा चॅनल आहे, सबस्क्राईब करा. चला बाय बाय. टेक केअर.